यानंतर डॉक्टर डोक सरांना मी विनंती करतो की त्यांनी चारा व्यवस्थापनाबद्दल आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार. जसं आता दोन्ही वक्त्यांनी सांगितलं की सातपुरे सर आणि चोपडे सर की चाऱ्याचं व्यवस्थापन, आहाराचं व्यवस्थापन दूध उत्पादनामध्ये फार महत्वाचं आहे. ते तेवढंच खरं आहे, कारण 70% खर्च हा खाद्यावर होत असतो आणि जोपर्यंत खाद्य नियोजन व्यवस्थित राहणार नाही तोपर्यंत दूध उत्पादन आपलं यशस्वी होणार नाही. म्हणजे प्रजनन आणि आहार ह्या दोन महत्वाच्या बाबी आहे म्हणजे यशस्वी दूध उत्पादनासाठी. तर आता प्रजननावर आपण बघितलं आहे तर आहाराची जोड असल्याशिवाय प्रजनन त्या गाईचं किंवा म्हशीचं योग्य होत नाही, हीच तेवढी खरी गोष्ट आहे. म्हणून आहाराच्या बाबतीत एक थोडंसं आपण लक्ष देऊया. आहार आपण म्हणतो 70% खर्च होतो, परंतु आपल्याकडे आहारच नाही उपलब्ध जनावरांना द्यायसाठी. म्हणजे हिरवा चारा तर नाही आहे, कारण जमिनी चाऱ्याखालील क्षेत्र कमी आहे. त्याच्यानंतर खुराक जे आपण बाटा म्हणतो त्याचे जे इन्ग्रेडियंट आहे त्याची सुद्धा कमतरता आहे. आणि ज्या चाऱ्यावर फक्त आपले जनावर जगतात आहे म्हणजे वाळला चारा कुटा, त्याची सुद्धा कमी आपल्या भारतात आहे. काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. तर हा एक विषमता त्याच्यामध्ये आहे. तरी आपले जनावर आपल्याला टिकवायचे आहे आणि आपल्या जनावरांची संख्या तुम्ही बघता, दुधात आपण नंबर 1 आहोत. ते फक्त आपल्याकडल्या असलेल्या जनावरांच्या संख्येमुळे. त्यांची प्रॉडक्टिव्हिटी, उत्पादन क्षमता कमी आहे, परंतु नंबर जास्त असल्यामुळे आपण दूध उत्पादनात जास्ती आहोत. त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढू शकते, म्हणजे त्यांच्या क्षमते एवढी प्रॉडक्टिव्हिटी आपण दूध उत्पादन त्यांच्यापासून घेऊ शकतो. त्यांच्या क्षमतेएवढं, क्षमतेपेक्षा जास्त आपण घेऊ शकत नाही. जे त्यांचं जेनेटिक मेकअप आहे तेवढंच आपण दूध उत्पादन घेऊ शकतो. परंतु आपण काय करतोय की तेवढंही घेत नाहीये, अर्ध्या दूध उत्पादन त्या जनावरातून घेत आहोत त्याची क्षमता असताना सुद्धा. हा केवळ फक्त आहाराचा परिणाम आहे किंवा त्यांना कमी आहार देण्यात येतो किंवा जो आवश्यक आहे त्या प्रमाणात आहार त्यांना देण्यात येत नसतो. म्हणून हा सगळा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला लॉस येत असतो. म्हणून आहार व्यवस्थापन हे करत असताना याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे वासराचं संगोपन. यशस्वी दूध उत्पादनासाठी किंवा या जोडधंद्यासाठी सर्वात महत्वाचं आहे वासराचं संगोपन. एकदा वासरू तुमचं तग धरलं त्यांनी 2 महिने 3 महिने की पुढचं तुम्हाला त्या धंद्यामध्ये मागे पाहायची गरज नाही. तर वासराच्या संगोपनासाठी आता यांनी जसा प्रश्न विचारला की दूध किती पाजायचं, किती महिने पाजायचं, तर या सगळ्या गोष्टींचा आपण इथे उहापोह करणार आहोत. तर पहिले 3 महिने वासरासाठी फार क्रिटिकल आहे. पहिले 3 महिनेच काय, वासरू जन्माच्या यायच्या पहिलेपासून आपण त्याचं फिडिंग मॅनेजमेंट करत असतो. म्हणजे बच्चा पोटात असताना, गाईच्या पोटात असताना त्याचं मॅनेजमेंट आपण सुरू करत असतो. त्याचं पुढच्या 2-3 स्लाइड नंतर आपण घेऊ की शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, कुठल्या प्रकारची खुराक त्या गाईला किंवा म्हशीला द्यायची आहे, जेणेकरून वासरू तुमचं सुदृढ येईल, वासराचं वजन चांगलं येईल आणि गाईचा पुढचा जो काळ आहे म्हणजे प्रसूती पश्चात माज किंवा पुढचं जे त्याचं प्रजनन क्षमता आहे ती व्यवस्थित कशी राहील ही त्या शेवटच्या 1 महिन्याच्या खाद्यावर डिपेंड करते गाभण जनावराच्या. तर वासराचं संगोपन आपण बघतोय, सरांनी सांगितलं की त्यांना चीक आपण पाजायला पाहिजे किंवा दुधावर त्याचं संगोपन करायला पाहिजे. तर पहिले 5 ते 6 दिवस आपण शक्यतोवर दुधावर त्याला ठेवलं पाहिजे. 2 दिवस चीक दिला पाहिजे. चीक अवेलेबल नसेल, काही रोगराई असेल तर तुम्ही घरगुती चीक सुद्धा बनवून देऊ शकता. पण तो एक लास्ट पर्याय त्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण दुधामध्ये अंड्याचा बलक टाकून किंवा एरंडीचं तेल टाकून जीवनसत्व हे टाकून ते आपण त्याची कमतरता, चिकाची कमतरता त्या वासरांमध्ये जी आहे ती कमी करू शकतो. कारण ह्या 2 दिवसातच त्या चिकाचं महत्व असते आणि या 2 दिवसात जर चीक पाजल्या गेला नाही तर ती रोगप्रतिकार शक्ती त्या वासरामध्ये पुढच्या काळात कधीच तयार होत नाही. कारण तो चीक त्याला पचवण्याची जी क्षमता आहे त्या वासरामध्ये ती फक्त पहिल्या 2 दिवसातच असते. त्याच्यानंतर ती क्षमता, नैसर्गिक क्षमता त्या वासरामध्ये राहत नाही. मग तुम्ही कितीही 2 किलो 5 किलो कितीही चीक पाजला महिन्याभराने त्याचा काहीच अर्थ राहत नाही. म्हणून पहिले 2 दिवस क्रिटिकल आहे त्या वासरासाठी की त्याला चीक मिळाला पाहिजे, जेणेकरून रोगराई जी आहे, रोगप्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये तयार होईल. त्याच्यानंतर हा शेड्यूल आहे 6 महिन्याचा वासराचा. त्याच्यातले पहिले 3 महिने क्रिटिकल आहे. तुम्ही बघा, पहिले 20 दिवस आपण त्या वासराला फक्त दुधावर ठेवतोय 2.5 किलो, म्हणजे शरीराच्या 10%. जनरली 25 ते 30 किलोचं वासरू येते. गाय असेल तर 20-25 किलो आणि म्हैस असेल तर 30 ते 35 किलो वजन त्या वासराचं असते त्या ठिकाणी. तर वजनाच्या 10% आपण त्याला दूध देत असतो. तर एक जवळजवळ ढोबळमानाने 2.5 किलो त्या वासराला आपण दूध दिलं पाहिजे. पहिले 20 दिवस त्याची काळजी घ्यायची आहे. नंतर 20 ते 30 दिवस आपण त्याला हिरवा चारा थोडाफार प्रमाणात सुरू करतोय 1/2 किलो
आणि सोबतच खुराक 100 ग्रॅम खुराक त्या वासराला आपण तिथे सुरू केलेली आहे, जेणेकरून पुढची त्याची जी पचनक्रिया आहे, पचन क्षमता आहे ती लवकर तयार होईल, त्याची डेव्हलपमेंट पोटाची लवकर होईल आणि जनावर जो आपला कुटार किंवा वाळला चारा आहे तो लवकरात लवकर खाऊ शकेल, हे त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढचा दुसरा महिना बघा, त्याच्यामध्ये आपण खुराक वाढवलेली आहे, जवळजवळ 250 ग्राम खुराक आपण केलेली आहे आणि दुधाचं प्रमाण आता आपण कमी केलं आहे. दुधाचं प्रमाण हळूहळू कमी करायचं 3 महिन्यापर्यंत आणि 3 महिन्यात पूर्ण दूध त्याला पाजणं बंद करायचं. 3ऱ्या महिन्यात नाही पाजलं तरी चालते, पण पहिले 2 महिने त्याला दूध गेलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा तुम्ही हिरवा चारा आपण वाढवतोय, पुढच्या 2ऱ्या महिन्यामध्ये 1 किलो हिरवा चारा केला आहे, 3ऱ्या महिन्यामध्ये आपण 2 किलो हिरवा चारा केला आणि वाळल्या चाऱ्याचं प्रमाण आपण 250 ग्राम 2 ते 3 महिने या काळात देत असतो. जनरली 3 महिन्यानंतर आपण वाळला चारा देत असतो, पण थोडासा आधी जर आपण वाळला चारा सुरू केला तर त्याची जी पोटाची जी क्रिया आहे किंवा क्षमता आहे ती लवकर तयार होते आणि डायजेस्टिव्ह सिस्टम त्याची जे म्हणतो आपण पचनक्रिया ती व्यवस्थित राहते आणि भविष्यात त्याचा आपल्याला फायदा होत असतो. तर हा एक शेड्यूल आहे वासरांचं संगोपन. दूध किती पाजलं पाहिजे, चीक किती पाजायचा आहे, चीक कधी पाजायचा आहे आणि चीक उपलब्ध नसेल तर पर्यायी चीक कसं द्यायचं आहे, हा सगळा खेळ यशस्वी दूध उत्पादनाचा या ठिकाणी वासरांवर डिपेंड आहे. एकदा तुमचे वासरं सुदृढ झाले की तुम्हाला मागे पाहायची गरज नाही. मग अर्धा किलो 1 किलो चारा कमीही झाला भविष्यात जनावर मोठं झालं तर काही फरक पडत नाही. या स्टेजमध्ये जर तुम्ही 100 ग्राम 200 ग्राम जरी कमी केला तर त्याचा फटका तुम्हाला भविष्यात होणाऱ्या वाढीवर दिसून येतो आणि जनावरांचं जे प्रजनन क्षमता आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा फरक पडत असतो. त्याच्यानंतर आपण हे जे म्हटलं आहे खुराक जी आपण इथे दिली आहे 100 ग्राम 250 ग्राम अर्धा किलो आणि 1 किलो ही तयार कसा करायची त्याचं हे सूत्र आहे. काफ स्टार्टर त्याला म्हणतो आपण. पहिले 3 महिन्याची आपण खुराक देत असतो वासरांना, ती आपण घरगुती तयार करू शकतो. तुम्हाला विकत घ्यायची असेल विकत घेऊ शकता, बाजारात मिळेल, पण तुम्ही घरगुती सुद्धा ती खुराक तयार करू शकता. त्याचा हा सूत्र आहे बघा. भरडलेला मका 35 किलो, 100 किलोचं हे प्रमाण आहे टक्के. याच्यामध्ये भरडलेला बारीक मक्याचे दाणे नको. भरडलेला मका बाजारात विकत मिळतो, तुम्हाला बारीक करायची गरज नाही किंवा मशीनची गरज नाही. त्याच्यानंतर ढेप, याच्यामध्ये सरकी ढेप आपल्याला टाकायची नाही आहे, थोडीफार टाका, परंतु शेंगदाणा ढेप किंवा सोयाबीन ढेप वासरांना देताना द्यायची आहे. सरकी ढेपेचा वापर कमी करायचा वासरांसाठी. जसे वासरं मोठे झाले तर आपल्याला सरकी ढेपेचा वापर करायचा आहे. सुरुवातीला सरकी ढेपेचा वापर कमी करा, मग तुम्ही कुठल्याही 2-3 प्रकारची ढेप मिक्स करून इथे 35 किलोचं हे जे आहे सूत्र ते पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर चुनी, तुरीची चुनी त्याच्यामध्ये टाकायची आहे 15 किलो. त्याच्यानंतर गव्हाचा कोंडा, तांदळाचा कोंडा किंवा तांदळाचं कुक्कूस जेही काही तुम्हाला मिळेल ते तुम्ही 12 किलो 15 किलो पर्यंत सुद्धा टाकू शकता. त्याच्यात 2-4-5 किलो इकडे तिकडे झालं तर काही फरक पडणार नाही, परंतु मका आणि ढेप हे तुम्हाला त्याचं प्रमाण राखावं लागेल. त्याच्यानंतर खनिज मिश्रण, मिनरल मिक्सचर 2% आणि मीठ 1%. हे आपल्या काफ स्टार्टरचं सूत्र आहे. हे तुम्हाला पहिले 3 महिने द्यायचं आहे आणि वासरू मोठं झालं की त्याच्यानंतर वेगळं सूत्र आहे. त्याच्यामध्ये फक्त ढेपेमध्ये फरक पडत असतो. ती जी ढेप आपण वापरणार आहोत ती त्याच्यामध्ये सरकी ढेप आपण जास्ती प्रमाणात वापरत असतो जे मोठं जनावर आहे. तर या दोन्ही सूत्रांतला, दोन्ही खुराकीतला हा फरक आहे. हे बच्चांसाठी आहे. आता एका गाईला खायला किती लागते आणि एका म्हशीला खायला किती लागते, तर शरीर वजनाच्या 2.5% प्रमाणे गाईला चारा लागत असतो आणि म्हैस जर असली तर 3% चारा लागत असतो. म्हणजे चाऱ्याचं प्रमाण म्हशीमध्ये जास्ती असते. तर हा कोरडा खाद्यांश आपण देत असतो 100 किलो मागे 2.5 किलो गाय असेल आणि म्हैस असेल तर 3 किलो. तर हे कोरडा खाद्यांशचं गणित तुम्हाला समजणार नाही. एक ढोबळमानाने जर विचार करायचा झाला तर एक गाय आहे तर तिला 5 किलो कुटार, 10 किलो हिरवा चारा आणि 1.5 किलो खुराक किंवा बाटा तिच्या मेंटेनन्ससाठी. आणि ती गाय जर दूध देत असेल तर प्रत्येक दुधामागे 2.5 किलो दुधामागे 1 किलो खुराक एक्स्ट्रा तुम्हाला द्यावी लागेल. आणि जर म्हैस असेल तर 2 किलो दुधामागे 1 किलो खुराक तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागेल. म्हणजे म्हशीला तुम्हाला बाटा किंवा खुराक ह्या जास्त लागेल गाईच्या तुलनेत. ते याच्यामुळे की म्हशीमध्ये फॅटचं प्रमाण जास्त असते, गाईमध्ये फॅटचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळे तिला एनर्जी या चाऱ्याच्या माध्यमातून, खुराकीच्या माध्यमातून आपल्याला द्यावी लागते. म्हणून म्हशीला जो आहे तो बाटा किंवा खुराक ती जास्त लागते. आणि याच ठिकाणी जर म्हैस असेल तर तिला 7 किलो पर्यंत तुम्ही कुटार देऊ शकता आणि हिरवा चारा 10 किलो. आता आपल्याकडे हिरवा चारा उपलब्ध नसते. साहेबांनी सांगितलं की हिरवा चारा द्यायचा आहे. आता माझ्याकडे 2, 4, 5, 7, 8 लिटरची गाय आहे तर तिचं संगोपन हिरव्या चाऱ्याशिवाय होऊ शकते. त्याच्यामध्ये आपल्याला खुराकीचं प्रमाण वाढवून द्यावं लागेल. परंतु जेव्हा 10-15 लिटरची गाय किंवा 15च्या वरची म्हैस माझ्याकडे आहे त्या ठिकाणी तुम्हाला हिरवा चारा देणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय पर्याय होणार नाही. तुमचं दूध उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात तुम्हाला मिळणार नाही जर हिरवा चारा तुम्ही
नाही दिला. म्हणून हिरवा चारा हा आवश्यक आहे जेव्हा दूध उत्पादन आपलं वाढतं. कमी उत्पादन असेल तर तुम्ही वाळल्या चारा आणि खुराकीवर तुम्ही ते घेऊ शकता. हे खुराकाचं सूत्र आहे. जनावर जर मोठं झालं, जसं 3 महिन्याच्या वरती 4 महिन्याच्या वरती जर जनावर झालं किंवा वासरू झाला तर तुम्हाला खुराकीचं सूत्र बदलावं लागेल. किंवा मोठी गाय आहे, मोठी म्हैस आहे, त्याच्यासाठी सगळ्यांसाठी हे कॉमन आहे. तुम्ही कुठल्याही स्टेजमध्ये ते वापरू शकता. सूत्र सारखं आहे. याच्या आधी जे सांगितलं होतं, फक्त इथे ढेप आपण 32 किलो केली आणि ढेप जी आहे ती आपल्याला सरकी ढेप इथे जास्तीत जास्त प्रमाणात वापरायची आहे. हाच एक फरक या सूत्रामध्ये आहे. खनिज मिश्रण तेवढंच आहे 2 किलो आणि मीठ 1 किलो. अशा प्रकारचा जर बाटा, अशा प्रकारची जर खुराक आपण देत असलो गाई किंवा म्हशीला, तर तुम्हाला एक्स्ट्रा मिनरल मिक्सचर द्यायची गरज नाही. एवढ्या मिनरल मिक्सचरमधून त्या गाईची मिनरलची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते. आपण काय करतो की जास्त कॅल्शियम देतो, जास्त फॉस्फरस देतो, त्याच्यामुळे सगळी गडबड होते आणि दूध उत्पादन जास्त भेटण्यासाठी हे सगळे प्रकार आपण करत असतो. याचा परिणाम असा होते की जेव्हा वासरू जन्माला येते तेव्हा त्या गाईला मिल्क फिवर, किटोसिस यासारखे आजार होत असतात. म्हणून मिनरल मिक्सचरचा वापर करत असताना तो थोडासा विचारपूर्वक करून आपण केला पाहिजे. नाही तर कोणी सांगितलं की मिनरल मिक्सचरनं दूध वाढते, फलानं होते, तसं करायचं नाही. जर अशा प्रकारचा बाटा देतो आहे तर तुम्हाला एक्स्ट्रा द्यायची गरज नाही. आणि गाभण काळामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये मिनरल मिक्सचरचा योग्य प्रमाणे वापर करायचा. जास्त कॅल्शियमचं मिनरल मिक्सचर त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं नाही आहे. त्याचा वापर आपल्याला थोडासा कमी करायचा. दुधाळ गाईसाठी मी सांगितलं तुम्हाला 2.5 लिटर दुधामागे 1 किलो खुराक अतिरिक्त तुम्हाला द्यावं लागेल. तिच्या शरीर मेंटेनन्सच्या शिवाय, म्हणजे जे 1-1.5 किलो आपण बाटा तिला देतो आहे त्याच्याशिवाय दूध उत्पादनाप्रमाणे तुम्हाला खुराक वाढवायची आहे. मग 10 लिटरची गाय असेल तर 4 किलो एक्स्ट्रा आणि 10 लिटरची म्हैस असेल तर 5 किलो एक्स्ट्रा याप्रमाणे तुम्हाला खुराक त्या गाई किंवा म्हशीला द्यायची आहे. गाभण काळाचा तुम्ही प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये शेवटचा महिना गाभण काळातला फार महत्वाचा आहे. 3 महिने काळजी घेतली पाहिजे, पण त्यातल्या त्यात शेवटचा जो महिना आहे गाभण काळातला, त्या काळामध्ये आपल्याला खाद्याची विशेष काळजी घ्यायची आहे, गाईची आणि म्हशीची दोघांची. याच्यामध्ये होतं असं की गाईचं आणि म्हशीचं खाण्याचं प्रमाण कमी होते. शेवटच्या महिन्यामध्ये गाभण काळ जो आहे त्या महिन्यामध्ये गाईचं खाण्याचं प्रमाण कमी होते आणि त्याच पिरियडमध्ये गाईला जी पोषण मूल्य पाहिजे, ऊर्जा आणि प्रथिने, ते जास्ती प्रमाणात लागत असते. कारण बच्चा आहे, त्याचं पोषण करायसाठी गाईला ऊर्जेची जास्ती गरज भासत असते आणि अशा वेळेस गाईचं खाण्याचं प्रमाण कमी होते. मग काय होते की गाईला ऊर्जा कमी मिळते, पर्यायी बच्चाला कमी मिळते. मग शरीरातली जी ऊर्जा आहे गाय ती वापरत असते, कारण तिला बच्चाचं पोषण करायचं आहे. आणि जनावर जे आहे ते आपण म्हणतो की निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मध्ये जात असते. याचा परिणाम होते की बच्चांची वाढ कमी होते, बच्चाचे वजन कमी येतात आणि बच्चे अटकतात बऱ्याच वेळास. आणि गाय जी परत माझावर येणार आहे तिचं तो काळ जो आहे तो वाढतो. 1.5 महिना जनावर माझावर येण्याचं जे काळ आहे तर पुढे वाढतो. पर्यायाने तुमचं दूध उत्पादन 2 महिन्यांनी त्याच्यामध्ये नुकसान होते पुढचा जो तुम्हाला पिरियड येणार आहे. तर हा सगळा प्रकार होतो. याच्यासाठी सोपी पद्धत आहे, काहीच करायचं नाही. शेवटच्या महिन्यामध्ये खुराक वाढवायची आहे. खुराकमध्ये काय वाढवायचं आहे? खुराकमध्ये तुम्हाला मक्याचं प्रमाण वाढवायचं आहे. मक्याचे जे दाणे आहे, भरडलेला मका, हा तुम्हाला थोडा 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 वाढवायचा आहे. खुराक वाढवायची म्हणजे याच्यामध्ये मक्याचं प्रमाण तुम्हाला जास्ती वाढवायचे आहे, ऊर्जेचं प्रमाण जास्ती वाढवायचं आहे. लोक बायपास फॅट देतात या पिरियडमध्ये, ते तुम्ही देऊ शकता किंवा मक्याचं प्रमाण हळूहळू हळूहळू वाढवून देऊ शकता. याचा फार चांगला फायदा तुम्हाला होईल. प्रयोग करून पहा. बच्चे व्यवस्थित जन्माला येतील, बच्च्याचं वजन चांगलं राहील, दूध व्यवस्थित राहील, मिल्क फिवर, किटोसिस यासारखे आजार त्या जनावरांना होणार नाही. जणल्यावर कॅल्शियम लावा, अमुक लावा, ह्या भानगडी होणार नाही. आपल्याला आपण करतो सगळं, पण कशा प्रकारे करायचं आहे हे थोडंसं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी नसल्यामुळे आपण आपल्यावर दवाईचा खर्च वाढतो किंवा दूध उत्पादन आपलं कमी होते. या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आहाराच्या बाबतीत लक्षात ठेवायचे आहे. मुबलक आहार, परंतु गरजेपेक्षा जास्ती नको. खूप दिलं म्हणजे खूप दूध येते बा, हे डोक्यातून काढून टाकायचं. जेवढं जनावरांना आवश्यक आहे तेवढंच द्यायचं आहे. त्याच्यातच जेवढं काही उत्पादन ती गाय किंवा म्हैस देणार आहे तेवढं बरोबर देणार आहे. आता खाण्याचं प्रमाण जे आहे, बाट्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित द्यायचं आहे. जसं आता आपण काय करतो की फक्त ढेप देतो. आपल्याकडे एक फंडा आहे की ढेप दिली की दूध वाढते, दुधाचं फॅटही वाढते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात. पण दूध फक्त ढेपेच्या ऐवजी तुम्ही बाकी इन्ग्रेडियंट त्याच्यात टाकले, जसं मका आहे, चुनी आहे,
कुक्कुस आहे, मिनरल मिक्सचर आहे, या सगळ्या गोष्टी जर मिक्स करून दिल्या तर तुमचा खाद्यावर होणारा खर्च कमी होईल, पर्यायाने दूध उत्पादन सुद्धा चांगलं राहील आणि गायीची प्रजनन क्षमता सुद्धा चांगली राहील. आता खाद्यावर होणारा खर्च कसा कमी होईल? समजा तुम्ही 4 किलो ढेप देऊन राहिले, 10 लिटरची गाय आहे, 4 किंवा 5 किलो ढेप देते. ढेपेचा रेट आता कमी झाला, पहिले 35 पर्यंत गेला होता. 30 रुपये ढेप जर पकडली तर 150 रुपये खर्च तुमचा ढेपीवर एका जनावरामागे होऊन राहिला. या ढेपेच्या ऐवजी 5 किलो ही खुराक द्या जी आपण बनवलेली आहे. त्याच्याने काय होईल की खर्च तुमचा खाद्यावरचा जो 30 रुपये पर किलो चालला आहे तो 22-23 रुपयावर येईल. म्हणजे 8 रुपये तुमचे वाचते आहे एका किलोवर. 4-5 किलोवर 30 ते 40 रुपये खर्च एका गायीवर वाढू कमी होऊन राहिला. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की याच्याने दूध कमी होईल, तसं होत नाही. दूध तेवढंच राहील किंवा अर्धा लिटर जास्त देईल पहिल्यापेक्षा. तर हा थोडासा आपल्याला एक समज घ्यायचा आहे. आणि गायीची प्रजनन क्षमता ही सुद्धा चांगली त्याच्यामुळे राहणार आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त ढेप करायची नाही आहे, ढेप टाकायची आहे, परंतु तिचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक आहार पुरवठा हा करतोच आपण. प्रत्येक जनावराला त्याच्या दुधाप्रमाणे आपण खाऊ घालत असतो. संतुलित खाद्य, त्याच्यानंतर खाद्याची विविधता. एकाच चाऱ्यावर जनावर 2-2, 4-4 वर्ष चालू आहे तसं नाही करायचं, त्याच्यामध्ये चेंज बदल करायचा. आणि बदल करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की 10 दिवस त्या जनावराला त्या चाऱ्याची बदल करण्याची ऍडजस्टमेंट करायला आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे आज एक चारा देऊन राहिलो, उद्या हा बंद करून लगेच दुसरा दिला तर पोटाचे विकार तिथे सुरू होतील. म्हणून हळूहळू दुसरा चारा वापरला सुरू करायचा. काही दिवसांनी, 7-8 दिवसांनी, 10 दिवसांनी पहिला चारा पूर्ण बंद, दुसरा चारा पूर्ण सुरू. कोणतंही खाद्य द्यायच्या वेळेस ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की 7-8 दिवसाचा वेळ त्या गाईला किंवा म्हशीला आपल्याला द्यायचा आहे. विषरहित खाद्य, बुरशी किंवा बाकी अशा प्रकारचा खुराक त्याला द्यायची नाहीये. खनिज व जीवनसत्व तुम्ही मिनरल मिक्सचर टाकून राहिले म्हणजे त्याच्यात ती पूर्तता झाली, तुम्हाला वेगळ्याने द्यायची गरज नाही. चारा प्रमाणात देणे, हिरवा, सुका आणि खुराक. नाही तर खुराकीने दूध वाढते म्हणून फक्त खुराक द्यायची जास्त, तसंही नाहीये. हिरव्याने खूप वाढते म्हणून हिरवा नाही. खुराक आपलं वाळला चारा तुम्हाला देणं आवश्यक आहे. वाळल्या चाऱ्याशिवाय किंवा कुटाराशिवाय दूध उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात तुम्हाला भेटणार नाही. खुराक जरी स्वस्त, आपला कुटार जरी स्वस्त असलं, कामाचं नसलं, तरी त्या जनावराला कुटार हे आवश्यक आहे. मिनिमम 5 किलो कुटार तरी त्या जनावराला मिळालं पाहिजे. याच्याशिवाय तुम्ही हिरवा किती देता, खुराक किती देता, तो वेगळा भाग आहे. बरोबर आहे. त्याच्या शरीर व्यवस्थापनासाठी किंवा दूध उत्पादनासाठी आपला कुटार हे आवश्यक आहे. त्यानंतर स्वच्छ व मुबलक पाणी आणि खाद्य देण्याच्या वेळ जी आहे फिडिंगची ती आपली फिक्स पाहिजे. आज 8 वाजता बाटा दिला आणि उद्या 12 वाजता दिला, जनावर उपाशी आहे 12 वाजेपर्यंत, तसं करायचं नाही. ज्या टायमिंग दिल्या आहे आपण सकाळची संध्याकाळची ती फिक्स ठेवायची आहे. आणि दूध देत असताना जनावरांना 3 ते 4 वेळा द्यायचं आहे. वासरांना जे म्हटलं दूध आपण पाजतो आहे तेव्हा 3 ते 4 वेळा त्याला दूध द्यायचं आहे. एकाच वेळेस वासरू लावून दिलं आणि तो पिऊन राहिला असं करायचं नाही. कमीत कमी 3 वेळा, 4 वेळा दिलं तर फारच चांगलं. त्याच्यानंतर हिरवा चारा उन्हात वाळवू नका, भिंतीशी ठेवून त्या जनावरांना खाऊ घाला. खुराकाचं प्रमाण आहारामध्ये 40% वरती नको. जसं मी सांगितलं की खुराकीने दूध वाढते म्हणून फक्त खुराक द्यायची असं नाही, सोबत वाळला चारा, हिरवा चारा हा देणं आवश्यक आहे. म्हणून खुराकाची लिमिट 40%, त्याच्यावरती जाणार नाही. त्याच्यामुळे काय होईल की पोटाचे विकार सुरू होतील. गोठ्यात चाटणवीट विकत भेटतात त्या टांगून ठेवा. गुळाची मळी टाकतो आपण फीडमध्ये किंवा बाजारात जे फीड मिळते त्याच्यात पण गुळाची मळी असते. त्याचा वापर जो आहे तो 60% वरती नको. त्याच्यामुळे हागवणीचा त्रास पुढे सुरू होईल. संपूर्ण खाद्य जसं आता मोठे मोठे जे फार्म आहेत 100-200 गाई म्हशीचे, तिथे आपण TMR खाद्य पद्धती आपण देत असतो. त्याचा टोटल मिक्स राशन असं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये वाळला चारा म्हणजे कुटार, हिरवा चारा चाफ केलेला आणि बाटा, त्याच्यामध्ये बाट्याचे सगळे इन्ग्रेडियंट, मका, ढेप हे सगळं आपण मिक्स करून ती एक मशीन येते TMR मशीन, त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं आणि तो चारा त्या जनावराला, प्रत्येक जनावराला वेगळा वेगळा द्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा चारा किंवा फीड त्या जनावराला द्यायची गरज नाही. तर जे मोठे मोठे फार्मर्स आहेत 100-200 गाई म्हशीवाले, त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. पण ज्यांच्याकडे 5-10 गाई म्हशी आहे त्यांना एवढा मशीनचा खर्च काही परवडणार नाही. म्हणून त्यांनी वेगवेगळा दिला तरी चालेल, फक्त देताना कुट्टी करून द्यावा, हिरवा आणि वाळला चारा एवढंच त्याच्यामध्ये. संपूर्ण कांटी खाद्य आपण शेळ्यांसाठी केलं. शेळ्यांसाठी सर आलेले आहेत, रोकडे सर, ते आपल्याला सविस्तर बोलतील. आपण गाई मशीनसाठी काही याचा सध्या वापर करत नाहीये. आमच्या कॉलेजमध्ये आम्ही फार चांगल्या कांड्या तयार केल्या कुटाराच्या, बंदिस्त शेळी पालनासाठी. त्याच्यामध्ये कुटार आणि बाटा दोन्हीचं मिक्सचर आहे.
ती मशीन पण आपल्याकडे आहे आणि आपण शेळी पालनात याचा वापर करत असतो बंदिस्त शेळी पालनासाठी. ज्याच्याकडे जमीन नाही आहे, चारा फिरायला जागा नाही आहे, अशांसाठी ज्यांना नोकऱ्या नाही आहे, बेरोजगार युवक आहेत, अशांना आपण शेळी पालनात या प्रकल्पाच्या माध्यमातून उतरवत आहोत, जेणेकरून बंदिस्त शेळी पालन करून त्यांना जास्तीत जास्त नफा त्यातून कसा मिळवता येईल हा एक उद्योग आम्ही आमच्या कॉलेजमध्ये सुरू केलेला आहे. अशा प्रकारच्या कांड्या त्या आम्ही शेळ्यांसाठी तयार केलेल्या आहे. युरिया प्रक्रिया सगळ्यांना माहिती आहे, पण आपण वापर करत नाही, कारण पारंपरिक पद्धत आहे, त्याचा फायदा शेतकरी घेत नाही, कारण ती पद्धत थोडी त्रासदायक आहे. म्हणून एक रेडीमेड पद्धत आहे युरिया ट्रीटमेंटची. समजा तुमच्याकडे गवंडा असेल तर त्याच्याकडे 2 किलो युरिया, त्या 100 किलो गवंड्यासाठी 20 ते 30 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया, 5 किलो गुळाचं पाणी, खनिज मिश्रण आणि मीठ टाकून 100 किलो कुटारावर तुम्ही जर शिंपडलं तर 2 तासामध्ये तुम्ही तसा प्रकारचा चारा जनावरांना खाऊ घालू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चाऱ्याची जी प्रत आहे ती चांगली मिळेल. ज्यांचे जनावर फक्त गवंड्यावर जगतात आहे, ज्यांच्याकडे बाटा नाही, हिरवा नाही, अशांना ही युरिया प्रक्रिया सोयीस्कर होईल. पण जे लोक हिरवा चारा देत आहेत, खुराक देऊन राहिले, त्यांना युरिया प्रक्रिया करायची गरज नाही. ज्यांच्याकडे फक्त गवंडा आहे त्यांच्यासाठी हा एक उद्योग आहे, जेणेकरून तेवढ्याच चाऱ्यामध्ये तुमची जी चाऱ्याची प्रत आहे ती चांगली होईल आणि दूध उत्पादन तुम्हाला 1.5, 2, 2.5 लिटरपर्यंत युरिया ट्रीटमेंटमुळे मिळू शकते. चारा पिके याच्यामध्ये प्रामुख्याने मका आपण लावत असतो आणि दुसरं म्हणजे हायब्रिड नेपियर. आता जे पारंपरिक चारा होते ते आता लोक लावत नाही, कारण ते 1 आणि 2 कटिंगमध्ये आपल्याला बंद करावे लागतात. म्हणून जे बहुवार्षिक आहे, पेरेनियल ज्याला आपण म्हणतो, आणि ज्याच्या जास्तीत जास्त कटिंग आपण घेऊ शकतो, अशा प्रकारचा चारा आपल्याला आपल्या शेतावर लावायचा आहे जनावरांसाठी. तर याच्यामध्ये आपण खास करून DHN6, DHN10, CO4, CO5 या व्हेरायटी आहेत हायब्रिड नेपियरच्या. या आपण बहुवार्षिक व्हेरायटी जर लावल्या तर आपल्याला हिरवा चाऱ्याचं उत्पन्न फार जास्ती घेता येईल. आणि सोबतच मका जो खूप रुचकर आणि त्याच्यामध्ये पोषण मूल्याचं प्रमाण जास्ती आहे असा तुम्ही मका सुद्धा लावू शकता. याशिवाय बरसीम हिवाळी तुम्ही घेऊ शकता, त्याच्यामध्ये फार जास्ती प्रोटीन्स आहेत, म्हणजे बाट्याची रिप्लेसमेंट तो हिरवा चारा करू शकते. तर हे 2-3 प्रकारचे चारा तुम्ही घेऊ शकता. परंतु माझं सजेशन असं आहे की तुम्ही जे बहुवार्षिक चारा आहे तो तुम्ही त्याची लागवड करायला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त जनावरांचं संगोपन त्या कमी जागेमध्ये तुम्हाला त्या चाऱ्यावर करता येईल. हे संकरित नेपियर आहे, DHN6, DHN10 अशा प्रकारचं गवत तुम्ही लावू शकता. वैरण पिकाची लागवड करताना जास्ती खर्च आपल्याला येत नाही, जमिनीची मशागत करायची गरज नाही, खूप काही रासायनिक खताची त्या ठिकाणी गरज नाही. शेणखत जरी असलं तरी त्याच्यावर आपलं काम होते. तर हे एक शेतकरी म्हणून सर्वांना माहीत आहे, याचं ज्ञान जास्ती द्यायची गरज नाही. फक्त वैरण पिकवताना जास्ती खर्च काही लागत नाही एवढंच सांगणं आहे. अजोला सगळ्यांना माहिती आहे की माहिती द्यायची अजोल्यावर. अजोला हा एक नवीन 4-5 वर्षात आलेला हे आहे, काय म्हणतो त्याला आपण, जनावरांचं खाद्य आहे, जे आपण गड्डे करून त्याच्यावर तरंगणारं वनस्पती आहे ते टाकत असतो आणि जनावरांना खाऊ घालत असतो. तर याचं प्रमाण खाऊ घालायचं कमी आहे, कारण याची उपलब्धता कमी आहे. आणि लोक म्हणतात की अजोल्याने दूध वाढते, फलानं होते, अमुक होते. तसे प्रकार नाही आहे. अजोल्यामुळे फक्त खाण्याचा खर्च थोडाफार कमी होतो. म्हणजे जी ढेप देतोय जनावरांना आपण, ती अर्धा किलो ढेप कमी करून हा 1 किलो अजोला टाकला की त्या ढेपचं जे कमी केल्याचं जे प्रमाण आहे ते त्याच्यामुळे अजोल्यामुळे कॉम्पेन्सेट होते. तर ढेपेचा जो खर्च आहे 12-15 रुपये अर्धा किलोचा, तो कमी होईल आणि या फुकटाचा अजोला त्यामध्ये आपलं काम करेल. तर अजोल्याचा एवढाच आपण वापर करायचा आहे. नाही तर अजोल्याने दूध वाढते, 4-4 किलो अजोला देऊन राहिले, 3 किलो 2 किलो ढेप कमी करून राहिले, तर तसं करायचं नाही. त्याच्यामुळे जे 10 लिटरची गाय आहे ती 5 लिटरवर येईल. बरोबर आहे. खाद्यावर होणारा खर्च तुम्हाला फक्त कमी करायचा आहे अजोल्यामुळे. 1 किलो 1.5 किलो त्याच्यात टाकून ढेपीचं प्रमाण कमी करायचं आहे. आणि जे मोठे मोठे फार्मर्स आहेत त्यांना हे पॉसिबल नाही, कारण त्यांच्याकडे जनावरं जास्ती आहे. 2, 4, 5 जनावरं ज्यांच्याकडे आहे त्या लोकांसाठी खाद्याचा खर्च कमी करायसाठी अशा प्रकारचा अजोला तुम्ही लावू शकता. शेतामध्ये अजोल्याचे गड्डे करा. धुरा जो असतो आपला शेताचा, तिथे सावली असते, झाडं असतात. तर या अजोल्याला सावली पण पाहिजे असते, ऊन पण पाहिजे असते. तर धुऱ्यावर अजोल्याचे गड्डे करून तुम्ही अजोला लावू शकता. 1 गाय 1 गड्डा याप्रमाणे तुम्हाला पाहिजे तेवढे गड्डे तुम्ही अजोल्याचे घेऊ शकता. अशा प्रकारे आपण अजोल्यासाठी हे करत असतो गड्डे. त्याच्यावर माती पाहिजे, 10 किलो माती, शेतातली काळी माती गाळलेली, शेण पाहिजे गाईचं आणि पाणी
अशा प्रकारे स्लरी करून आपण हा अजोला त्याच्यावर टाकत असतो आणि हा 10 दिवसात पूर्ण त्या अजोल्याची गादी त्या गड्ड्यावर तयार होते आणि 10 दिवसानंतर तुम्ही तो जनावरांना वापरणं सुरू करा, खाऊ घालणं सुरू करा. फक्त खाऊ घालताना याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, कारण शेणाचा वास याच्यामध्ये असतो, शेणाचा वास येणार नाही. धन्यवाद. कोणाला प्रश्न असेल तर विचारा. वेळ कमी असल्यामुळे थोडंसं जरा फास्ट घ्यावं लागलं. सर मी एक विनंती करू इच्छितो आपल्या सर्वांच्या परवानगीने. आपल्याकडे नेक्स्ट एक सेशन पण याच हॉलमध्ये आहे, त्याच्यामुळे आपण एक प्लॅनरी सेशन त्याच्यानंतर घेऊ. पण तत्पूर्वी जे उपस्थित वक्ते आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. आतापर्यंत आपण प्रजनन पाहिलेलं आहे, आतापर्यंत आपण मॅनेजमेंट देखील पाहिलं, आतापर्यंत आपण आहार देखील पाहिला. आणि जी महत्त्वाची प्रश्न तुमची होती की आहाराबद्दलची, ती माझ्या मते बऱ्याच प्रमाणात तुम्हाला या इन्फॉर्मेशनमधनं आलेली आहे. आणि आता जर आहार झाला, प्रजनन झालं, व्यवस्थापन झालं आणि दूध निर्माण झालं, पण ते दूध आता कशा पद्धतीने हवं. सातपुते सरांनी बोलता बोलता सांगितलं होतं की युरोपियनमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये आपलं दूध जे आहे हे स्वच्छ कशा पद्धतीने ठरतं, तर ते सोमॅटिक सेल काउंटच्या हिशोबाने ठरतं. अजूनपर्यंत ती पद्धत आपल्याकडे आली नाही आणि ती कदाचित पुढच्या काही वेळात येणारच आहे. त्याच्यामुळं आपली तयारी अशी असायला पाहिजे की दुग्ध व्यवसायामध्ये जेव्हा दूध तयार होतं ते दूध चांगलं आणि स्वच्छ आणि दर्जेदार पद्धतीचं कसं असायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला स्वच्छ दूध उत्पादनामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या काही बारकावे आहेत, 8-10 बारकावे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या सांगण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर किशोर राठोड सर उपलब्ध आहेत. डॉक्टर किशोर राठोड सर नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये दुग्ध तंत्रज्ञान विभागात कार्यरत आहेत आणि ते आपणास स्वच्छ दूध निर्मिती आणि त्याचे जे फायदे आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतील. मी डॉक्टर राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन कृपा करून सुरुवात कर. आपण प्रश्न उत्तर याच्यानंतरच्या प्लॅनरी सेशनमध्ये घेऊ. आपण डोक सरांचा नंबर देखील लास्ट सेशनमध्ये आम्ही सर्वांचे नंबर देऊ. हां, लास्ट सेशनमध्ये नंबर सांगून देतो. हां, बरं बरं बरं, चालेल चालेल. सक्सेस स्टोरीज आपण आखरीला घेणार आहोत आणि एक नंबर मी सरांना सांगतो. हा 98231 98231-76352 98231-76352. खाद्याबाबतीत कुठलीही समस्या असेल, कुठली अडचण असेल, मग गाय असो, म्हैस असो, शेळी असेल किंवा पोल्ट्री असेल, कुठल्याही प्रकारचं खाद्याची तुम्हाला अडचण असेल तर निसंकोच फोन करा, कधी फोन करा, झोपेची वेळ सोडून रात्रीची बस. काय म्हटलं? कॉलेजमध्ये भेटू शकतो, तुमच्या फार्मवरही आम्ही येऊ शकतो निशुल्क, काही त्याला चार्ज नाही, काही नाही. तुम्हाला काही अडचण असली, काही कुठल्याही प्रकारचा चार्ज आमच्याकडे नाही आहे. तुमच्या फार्मला येऊन आम्ही सेवा देऊ शकतो. बाटा कसा बनवायचा, घरगुती बाटा कसा बनवायचा, या सगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिक, दूध कसं पाजायचं, पिल्ल्यांना कृत्रिम दूध कसं तयार करायचं, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही करू शकतो. निसंकोच तुम्ही फोन करू शकता, कुठलीही अडचण असेल. सरांनी अत्यंत मोकळ्या मनाने तुम्हाला सांगितलेलं आहे, पण प्रयत्न करताना एकच गोष्ट करायची. जसं सरांनी सांगितलं की अगदी सकाळी नका करू, रात्री नका करू, तेवढंच फक्त एक ध्यान ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या प्रक्षेत्रावर सरांनी येऊन काही मार्गदर्शन करावं, तर काळजी एवढीच घ्यायची की आपल्यासोबत बाकीच्यांचं देखील ज्ञान वाढावं. त्याच्यामुळे तुमच्या प्रक्षेत्रावर आले की आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांना आणण्याची जिम्मेदारी मात्र स्वतः घ्या, जेणेकरून आमच्या येण्याचा फायदा, आमच्या ज्ञान देण्याचं जे माध्यम आहे ते सफल होईल. मी सरांना विनंती करतो, राठोड सरांना, त्यांनी पुढचं सेशन सुरू करावं. नमस्कार मित्रांनो. आता डोक सरांनी सांगितलं खाद्य व्यवस्थापन वगैरे, त्याबद्दल ते सर बोलले. आता मी स्वच्छ दूध उत्पादन या विषयावर थोडंसं बोलणार आहे. आपण जेव्हा दूध उत्पादन करतो असं आपल्याला कधी वाटतं का की आपलं जे दूध असेल ते अस्वच्छ असावं? अजिबात नाही वाटत. तरी पण मी हा विषय निवडलेला आहे. याचं कारण असं आहे की याचं जेव्हा आपण मिल्क प्रोडक्शन करतो त्यावेळेस न जाणतेपणे, अजाणतेपणे आपल्यातून थोड्याशा काही चुका होतात. आपण ते काही पर्पजफुली करत नाही किंवा त्या दुधामध्ये काही प्रॉब्लेम असावा असं आपल्याला अजिबात वाटत नाही. कारण तेच दूध आपण सुद्धा घरामध्ये पितो, तेच दूध आपण बाहेर विक्री सुद्धा करतो. त्यामुळे असं आपण डिफरन्शिएट कधी करत नाही. परंतु जेव्हा आपण हे मिल्क प्रोडक्शन करतो त्यावेळेस अशा काही गोष्टी आपल्यातून घडतात अजाणतेपणे. त्याच्यामुळे त्या दुधामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अस्वच्छता ही निर्माण होते.
तर याच्यामध्ये बघा, हे सगळ्यात खालचं एक स्टेटमेंट आहे, 1 मिली दुधामध्ये 2 लाखापेक्षा जास्त जंतू असतील तर ते दूध नाकारले जाईल. ही सध्या आपल्याकडे पद्धत आहे, 1 मिली दुधामध्ये 2 लाखापेक्षा जास्त दूध जंतू असतील तर. आता हे जंतू येतात कुठून? आपण दूध काढतो, आपण नेहमी सांगतो की दुधाची कास आपण धुतली पाहिजे, बरोबर? प्रत्येक वेळेस जेव्हा आपण एका तज्ञांशी भेटतो ते सांगतात स्वच्छ उत्पादनामध्ये सर्वात पहिलं जे सूत्र आहे, कास आपण धुतली पाहिजे. धुतो पण आपण कास, गरम पाण्याने आपण कास धुतो, पण आपण पुसतो का कपड्याने? तिथे आपण एक छोटीशी चूक करतोय. आपण पाण्याने साफ करतोय, कपडा घेऊन त्याला पुसत नाही, मॉपिंग करत नाही, थोडंसं आळशी पण आपल्याला नडतो. आणि मग जेव्हा आपण मिल्किंग करतो, दूध काढतो, त्यावेळेस तिथे जे काही जंतू असतील त्या पाण्यामध्ये ते दुधामध्ये पडतात आणि त्याच्यामुळे रोगजंतूंचा प्रभाव वाढतो आणि त्याच्यामध्ये जंतू वाढतात, जीवाणू वाढतात. जंतू म्हटल्यापेक्षा जीवाणू हे वाढतात. छोटे छोटे कारण आहेत, आपण थोडं फास्ट जाऊया. आपली जी दिनचर्या आहे, काय करतो आपण? झोपून उठतो, गोट्यात जाऊन दूध काढण्यास बसतो, कास धुत नाही, धुतली तर पुसत नाही, परत तेच, त्याच्यामध्ये ते पाणी पडलंय, जंतूंची वाढ तिथे झाली. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये स्वच्छ दूध म्हणजे काय असतंय की ज्याच्यामध्ये काडी कचरा नाहीये, शेण नाहीये, हे आपल्या दुधामध्ये म्हणजे जे नाहीये ते म्हणजे स्वच्छ. आपला विचार तसंच आहे, दुधामध्ये काडी कचरा नाहीये ते स्वच्छ. तर आता स्वच्छ म्हणजे काय? नवीन काही गोष्टी आपण ऍड केला पाहिजे, ज्याच्यामध्ये दुधामध्ये जीवाणूंची संख्या ही कमी असली पाहिजे. ते कोणते जीवाणू? जे रोग प्रसार करत नाहीत ते जीवाणू. जीवाणू 2 प्रकारचे असतात, जे काही जीवाणू आपल्याला आवश्यक असतात, काही जीवाणू हे पॅथोजेनिक असतात. आपण जे बोलतोय ते पॅथोजेनिक जीवाणूबद्दल बोलतोय, जे जे रोगकारक जीवाणू आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. त्याची संख्या कमीत कमी असली पाहिजे. त्याचबरोबर आपण ते उपचार करतो, जनावर जेव्हा आजारी पडतं त्यावेळेस आपण काही उपचार करतो, डॉक्टरना बोलावतो, आपण काही इंजेक्शन देतो, अँटीबायोटिक देतो, त्याचे सुद्धा रेसिड्यू दुधामध्ये येतात. आणि आम्ही बरेच वेळेला सांगतो की जेव्हा आपण असे काही उपचार करतो, औषधाचा प्रयोग करतो किंवा अँटीबायोटिक आपण देतो, त्यावेळेस काही एक ठराविक विड्रॉवल पिरियड असतो. आपण तो दूध बाहेर विक्री करायची नाही किंवा आपण स्वतः सुद्धा प्यायचं नाही, याच्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. कधीच आपण असं करत नाही. आपण संध्याकाळी इंजेक्शन देतोय, त्यावेळेस पण दूध काढतो, नेक्स्ट डे सकाळी सुद्धा आपण दूध काढतो, त्याचा आपण सर्रास वापर करतोय. नंतर ज्या काही वाळलेल्या आहेत किंवा इंजेक्शन देऊन दूध काढले कृत्रिम पद्धतीने, काही इंजेक्शन मिळतात बाजारामध्ये, फार स्वस्त असतात, 1.5-2 रुपयाला. स्वस्त आहे म्हणून आपण ते सर्रासपणे वापरतो, मिल्क प्रोडक्शन वाढा म्हणून. पण अशा प्रकारचं असं काही औषध बाजारामध्ये तरी अवेलेबल नाहीये की ज्याच्यामुळे दूध वाढतंय. कारण दूध तयार होण्याची एक प्रक्रिया आहे. कोणती प्रक्रिया? सरांनी आता सांगितलं, खाद्य देणे. आता सातपुरे सरांनी आपल्याला एक ॲनिमल दाखवलाय, गवळाव गाईचा तुम्ही एक फोटो पाहिला होता, जे ब्राझीलमध्ये त्यांनी डेव्हलप केलंय. आपण काय बघितलं? तिचं कास बघितली, कास खूप मोठी कास आहे. पण त्याच्यामध्ये आपण कुठली गोष्ट दुर्लक्ष केली आहे? त्याच्यामध्ये जी रक्तवाहिनी आहे ते कदाचित आपण पाहिलं नसेल. तुम्ही रक्तवाहिनी बघा, कास मोठी आहे, रक्तवाहिनी म्हणजे काय? आपण ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला शिकतोय की 1 लिटर दूध तयार व्हायला कमीत कमी 400 ते 450 लिटर रक्तप्रवाह तिथून व्हायला पाहिजे. याचा अर्थ काय होतो? रक्तप्रवाह जर चांगला असेल तर आपलं मिल्क प्रोडक्शन चांगलं होतं. शेवटी दूध कसं तयार होतंय? जे रक्तामधून जे काही न्यूट्रिएंट्स त्याच्या रक्तामध्ये गेलं असेल खाद्याद्वारे, ते तिथून झिरपून दूध तयार होतं त्या पेशींमध्ये, त्या अडरमध्ये, कासेमध्ये. त्याच्यामुळे जेवढ्या रक्तवाहिन्या जास्त तेवढं मिल्क प्रोडक्शन जास्त. तेच ते चित्र सांगते. आपल्याकडचे अॅनिमल्स आहेत, कासच लहान आहे. कास लहान असेल तर रक्तवाहिनी तेवढी डेव्हलप नसते, रक्तप्रवाह बरोबर होत नाही. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशाशी निगडीत आहेत? त्या रक्तवाहिन्यांशी निगडीत आहेत. सरांनी सांगितलं खाद्य देता वेळेस कॅल्शियम, जनावर जेव्हा प्रेग्नंट असतं शेवटच्या काळामध्ये कॅल्शियमचा वापर कमी करायचा. का कमी करायचं? कारण जेव्हा आपण ते अशा काही वस्तू आपण देतो जनावरांना खायला, ते परत रक्तामध्ये जाईल, परत तेच. म्हणजे सगळ्या गोष्टी जे निगडीत आहेत. मी का सांगतोय? ह्या सगळ्या गोष्टी जे दूध प्रक्रियाची जे निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्याच्याशी ह्या गोष्टी रिलेटेड आहेत. आपण कुठली गोष्ट असेल, अँटीबायोटिक असेल, खाद्य असेल, कॅल्शियम दिलं आपण शेवटच्या याच्यामध्ये, ते जनावरांच्या शरीरामध्ये जाईल, रक्तामध्ये येईल, म्हणजे रेडीमेड तो कॅल्शियम त्याला मिळेल. म्हणजे शरीराची जी शक्ती आहे, आंतरिक शक्ती, जे त्यावेळेस कॅल्शियमची आवश्यकता असते जनावरांना,
ऑटोमॅटिक तयार करण्याची ती संपून जाते, ती कमी होते. म्हणून जेव्हा जनावर व्याळते त्यावेळेस अचानकपणे कॅल्शियमची रिक्वायरमेंट राहते, त्यावेळेस शरीर ते तयार करत नाही, कारण सवय पडलेली असते, आपण वरून त्याला देतो. तसंच जे इंजेक्शन देऊन आपण दूध काढतोय, तिसऱ्या लाईन मध्ये आहे, काही इंजेक्शन मिळतात, त्याने ऍक्च्युली दूध वाढत नाही, परंतु काय असतं की ते एक हॉलो ऑर्गन आहे. कास म्हणजे काय, ते हॉलो ऑर्गन आहे. त्याचं काम आहे ते जे ऑक्सिटोसिन नावाचं जे आहे हार्मोन, त्याचं काम काय, हॉलो ऑर्गनला प्रेस करणे. तो तेवढ्यापुरतं प्रेस करतो, मिल्किंग होत आहे, पण त्याची सवय लागते जनावरांना, मग त्याच्याशिवाय जनावर दूध देत नाही. त्याचा एक इफेक्ट बघा काय. आपण हे किल मिल्क प्रोडक्शन का करायचं त्याच्याकडे जाऊया आपण. आता हे इंजेक्शन देऊन जनावरांना सवय पडलेली आहे, इंजेक्शन दिल्याशिवाय दूध न निघणे, त्या ऑक्सिटोसिन नावाच्या इंजेक्शनचं, ते दुधामध्ये येत आहे, त्याचे रेसिड्यू दुधामध्ये येत आहे. विड्रॉल नावाचा प्रकार आपल्याकडे आहेच नाही, कारण आपण ते पर्पजफुली देतोय, ते आपण दूध पितोय. त्याचे परिणाम बघा काय होतात. ते दूध आपण सगळेजण पितोय, मुलं म्हणा मुली म्हणा. मग त्या इंजेक्शनचं काय म्हणजे रोल काय त्याचा, हॉलो ऑर्गनला प्रेस करणे. म्हणजे जे आपण दूध पितोय त्याच्यामधून ऑक्सिटोसिन शरीरामध्ये जाते. ऑक्सिटोसिन म्हणा किंवा कुठले इंजेक्शन, अँटीबायोटिक म्हणा, शरीराची जी आंतरिक शक्ती आहे तयार होण्याची, ह्या गोष्टी ती आपण लॉस करतोय. जेव्हा ह्या मुली मोठ्या होतात, लग्न होतात, त्यांना मुलं बाळ होतात, त्यावेळेस डिलिव्हरीच्या वेळेस जी हार्मोन यायला पाहिजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी, तोच हा तो हार्मोन आहे जे डॉक्टर वरून इंजेक्शन देतात. त्यावेळेस ते ऍक्टिव्हेट होत नाही, कारण ती आपण दुधाद्वारे घेऊन आपल्या शरीराची जी शक्ती आहे, आंतरिक शक्ती, ती आपण गमावून बसलेलो असतो. तसंच ज्यावेळेस डॉक्टर आपल्याला एखादा औषध प्रिस्क्राईब करतात, एखादा अँटीबायोटिक, ते आपल्याला लागत नाही. का लागत नाही? कारण आपण ते अँटीबायोटिक जेव्हा आपण जनावराला टोचलेलं असतं, दुधामध्ये आलेलं असतं, ते आपण पिलेलं असतो आणि आपण रेग्युलरली ते पिलेलं असतं. त्याच्यामुळे काय होतं की जे रेजिस्टन्स पॉवर आहे तो वाढलेला असतो, ते औषध आपल्याला लागत नाही. हे दूरगामी परिणाम आहेत. या गोष्टीकडे जे आपण चुकून दुर्लक्ष करतोय त्याचं हे दूरगामी परिणाम आहेत, जे आपण नंतर बघतोय. आता आपल्याला काहीच वाटत नाही, आपण हे नंतर बघतोय, 10 वर्षांनी 15 वर्षांनी आपल्या घरातल्या लोकांना ते भोगावं लागतं. म्हणून क्लीन मिल्क प्रोडक्शन करणे ही काळाची गरज आहे. ती आपल्याला विक्रीसाठी नाही, तर आपल्या घरातील फॅमिली मेंबरचं हेल्थ चांगलं राहावं, त्याकरिता आपल्याला क्लीन मिल्क प्रोडक्शन करायचं आहे. याची दुसरी बाजू बघा. आपण जेव्हा सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपल्याला अशा प्रकारचं क्लीन मिल्क प्रोडक्शन करायचं आहे, अँटीबायोटिक दिलं असेल अॅनिमलला तर आपल्याला विड्रॉल करायचं आहे, आपल्याला अशा प्रकारचे हार्मोन्स द्यायचे नाही आहेत, एक प्रकारे आपण देश सेवाच करतोय. कारण आपण लोकांचं आरोग्य जपतोय. 10 वर्षांनी जे काही आपले लोक तयार होतील, त्यांच्या शरीरामध्ये आपण यांचं प्रमाण हळूहळू कमी करतोय. त्यामुळे ही एक प्रकारचं देश सेवा आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. सोर्सेस ऑफ काय कुठले सोर्सेस आहे कंटॅमिनेशन होण्याचे, मी थोडा फास्ट जाईल कारण बाकीच्या गोष्टी. आता दुधाचा हे जे गोटा आहे या विषयाबद्दल आपण बरेच वेळा बोलतोय. आपण आता काही बऱ्याच गोष्टी आपण करू शकत नाही, लहान जे छोटे फार्मर असतात. आता पुअर क्लिनलीनेस बघा, या ठिकाणी एक फोटो आहे, त्याच्यापेक्षा बाजूला जर फोटो बघा तुम्ही उजव्या हाताकडे, थोडंसं चांगलं आहे. एवढं तरी आपण करू शकतो की नाही? म्हणजे जनावराला व्यवस्थित वॉशिंग करून तेवढं तरी आपण ठेवू शकतो की नाही? म्हणजे बेसिक गोष्टी आहेत. आपण सगळ्याच गोष्टी करू असं मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही. या काही गोष्टी सातपुरा सरांनी दाखवल्या ऑलरेडी. आता हात धुण्याचं बघा. आता आपल्या हाताला भरपूर सारे जीवाणू असतात. बऱ्याच वेळेला आपण त्या हाताने दूध काढतो किंवा जी दूध काढणारी व्यक्ती असते त्या व्यक्तीलाच बहुतांश प्रमाणामध्ये काही आजार असतात. आता बऱ्याच वेळेला काय असतं की आपण तपासणीच करत नाही. महत्वाचा जो रोग आहे जो दुधापासून पसरतो तो आहे टीबी. सगळ्यांच्या माहितीतला हा एक रोग आहे. आता दूध काढणारी व्यक्तीला जर टीबी असेल, त्याला माहितच नसते की आपल्याला टीबी आहे, कारण आपल्याकडे ही पद्धत आहेच नाही की आपण प्रॅक्टिकल जाऊन आपण चेकअप करावे, आपल्याला ती बिमारी आहे का नाही ही पद्धत आहेच नाही आपल्याकडे. जेव्हा ती बिमारी वाढते आणि कोणतरी सांगते की शक्यता आहे, त्यावेळेस आपण चेक करतो, ज्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. परंतु त्याच्या आधी आपण जेव्हा तो जो व्यक्ती दूध काढत असेल, जेव्हा दूध काढतात त्यावेळेस ते जे टीट आहे त्याचे ते पोअर्स ओपन असतात, त्याद्वारे रोगजंतू आतमध्ये प्रवेश करतात. त्या जनावरांमध्ये ते डॉर्मंट स्टेटमध्ये राहतात आणि जेव्हा केव्हा त्यांना संधी मिळते जनावरांच्या शरीरामध्ये, तेव्हा ते त्यांची वाढ होते. अशा प्रकारे जी बिमारी असतात हे माणसांपासून ॲनिमलला सुद्धा होतात
आणि तेच बिमारी परत त्या दुधामध्ये निघून जर आपण व्यवस्थित दूध गरम केलं नसेल तर ते दूध ह्युमनला सुद्धा, ते दूध पिल्यामुळे ते ह्युमनला सुद्धा ते आजार वाढतात. म्हणजे डिजीजचा स्प्रेड कसा होतो, नकळतपणे कसा होतो, तर हे अशा प्रकारे होतो. आता भांड्यांचा प्रकार आपण धुतोय, बरेच वेळेला आपण नुसतं पाण्याने विसळतोय, पाणी पण ते चांगलं राहत नाही. मी असं म्हणणार नाही की आपण दुधामध्ये पाणीच टाकतोय, विसळ करतोय, पण आपल्याकडे अशी एक पद्धत आहे की दुधामध्ये 1 थेंब तरी पाणी टाकलंच पाहिजे. ही म्हण आहे आपल्याकडे. आपण कोरं दूध कधीच विकत नाही, परंतु जे आपण पाणी टाकतोय ते कोणतं टाकतोय याला फार महत्व आहे. त्याच्यामध्ये जर जीवाणू असतील तर त्याची वाढ होते. ती वाढ कशा प्रकारे होते त्याची एक मी स्लाइड केलेली आहे की किती टेम्परेचरला जीवाणूंची वाढ कशा प्रकारे होते. ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्याची आयडिया येईल की आपण कशा प्रकारे त्याला कमी करू शकतो. आता दूध काढता वेळेस कंटॅमिनेशनचा सोर्स कोणता आहे, तर भांडी जी असतात ती अशी वाईट माउथची असतात, बकेट असते आपल्याकडे दूध काढण्याची. तर जो हवा येतो, आपल्याकडे मुक्त गोठा आहे, हवा येतो, त्याच्यामधनं जे काही कचरा असतो किंवा शेण असेल ते दुधामध्ये पडतंय. आता जे पहिल्या स्लाइडमध्ये आपण बघितलं काच धुतली पाहिजे. का धुतली पाहिजे? कारण तिथं जे काही शेण लागलं असेल त्याच्यामध्ये भरपूर जीवाणू असतात. असू शकते की त्याच्यामध्ये इकोया नावाचे प्राणी असेल, जीवाणू असेल, सालमोनेला बी असू शकतात, कारण ते अॅनिमलच्या इंटेस्टाईनमध्ये असतात, शेणामध्ये असतात. जर चुकून तो असला आणि तो जर दुधामध्ये पडला असेल आणि त्याला जर त्या प्रकारचं वातावरण मिळालं, त्याचं जे प्रोलिफरेशन होईल, त्यांचे जे मेटाबॉलिझम आहे त्यानुसार ते टॉक्झिन सोडतात. आणि जर चुकून त्याने ते टॉक्झिन सोडलं असेल तर अशी कुठलीच प्रक्रिया नाही की त्या प्रक्रियेमुळे दुधामधलं टॉक्झिन आपल्याला नाहीसं करता येईल. आपण दूध बॉईल करूया, जीवाणू मरतील, पण जे टॉक्झिन तयार झालंय, टॉक्झिन कधीच नष्ट होत नाही. आणि असं जर आपण दूध आपल्या पिलं गेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला फूड पॉइझनिंग हा एक प्रकार जो आहे. कधी कधी काय होतं की आपल्याला मळमळ होतं दूध पिल्यानंतर, होऊ शकतं त्यामध्ये हे टॉक्झिन असू शकतं. कधी कधी अशा दुधापासनं जेव्हा आपण प्रोडक्ट तयार करतोय त्यावेळेस सुद्धा जर टॉक्झिन असेल तर ते त्या प्रोडक्टमध्ये येतं आणि जेवढं आपण जास्त प्रोडक्ट खाऊ तेवढं आपल्याला त्याचा इफेक्ट दिसतोय. म्हणजे हे सगळे प्रकार कशामुळे होतात? आपल्या अजाणतेपणामुळे होते की आपण थोडे थोडे ज्या चुका करतो त्याच्यामुळे होते. आता हा एक प्रकार आहे, दूध थंड झाल्यानंतर फॅट जास्त लागते असा आपल्याला एक समज आहे, पण तसं काही नसतंय. डेअरीमध्ये जेव्हा आपण दूध देतो ते चांगल्या प्रकारे दूध मिक्स करतात आणि मगच ते चेक करतात. थंड म्हणजे काय असतं की फॅट हलकं असतं ते वर तरंगतं, आपल्याला असं वाटतं की फॅट जास्त आलंय. दुधामध्ये जे घटक आहे ते असं वाढणारच नाही ना थंड केल्यामुळे. तर ती एक चुकीची पद्धत आहे. पण याच्यामुळे नुकसान काय होतंय? हा जो वेळ लागतोय डेअरीमध्ये उशिरा आणण्याचा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये, कारण आपल्याकडे जो वातावरण आहे त्याच्यामध्ये जवळपास 25 डिग्री तापमान तर हमखास राहते. सकाळी 7 वाजता तुमचं टेम्परेचर 10च्या वर राहतेच त्याच्यावर. त्यामुळे बॅक्टेरियांची वाढ ही फास्ट होते आणि 25 डिग्रीला वाढ तर असं होतं की एक जर जीवाणू असेल तर 1,20,000 बॅक्टेरिया होतात 24 तासामध्ये एका बॅक्टेरियामुळे, एका याच्यामधनं. ही त्याची वाढ तेवढं पट होतात, तेवढ्या प्रमाणामध्ये वाढतात. मी थोडा फाट जातोय. हा ही स्लाइड. याच्यामध्ये बघा, जर आपल्याकडे तापमान, पहिला जो कॉलम आहे दुधाचं तापमान दिलंय आणि दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये किती पट जीवाणूंची वाढ होते त्याचा एक संबंध आपण दिला, गुणाकार करायचा आहे आपण. जर तुम्ही 5 डिग्री दुधाला जर आपण ठेवलंय तर एक जर जीवाणू असेल त्याला गुणाकार करायचं 1.05 ने गुणाकार, एवढे त्याच्यामध्ये जीवाणू असतील. आता जीवाणू लाखो करोडो असतात, म्हणून आपण नेहमी सांगतो की दूध काढल्याबरोबर ते नेहमी थंड करावं. ते का सांगतो आपण? इथं तुम्हाला कळेल. जर ते 0 डिग्रीला असेल तर वाढणार नाही. गुन्हेला जर 1 केला आपण, 1 असेल तर 1च राहील, तिथं आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता खाली या, 25 डिग्री सेल्सिअस तापमान जर असेल तर किती आहे? 1,20,000. म्हणजे 10 जीवाणू असतील गुन्हेला 1,20,000, 100 असतील गुन्हेला 1,20,000. आणि बघा किती बॅक्टेरिया असतील, लाखो करोडो जीवाणू असतील. त्याच्यामुळे सगळे आले, अपायकारक असतील, चांगले असतील किंवा पॅथोजेनिक असतील. तर हा जो तापमान आहे 10 डिग्रीच्या वर,
10 डिग्री म्हणजे हा क्रिटिकल टेम्परेचर आहे. म्हणून आपण आपले जे अँसेस्टर्स आहेत, आजी आजोबा, ते काय म्हणायचे, सूर्य निघायच्या आधी दूध काढलं पाहिजे. त्याला हे कारण आहे, सूर्य निघाला की तापमान 10च्या वर जातंय, म्हणून सूर्य निघण्याच्या आधी दूध निघालं पाहिजे. आणि सूर्य निघण्याच्या आधी जर तुम्ही ते डेअरीवर पोहोचू शकलात ते सगळ्यात उत्तम, कारण डेअरीवर चिलिंगची व्यवस्था असते, आपल्याकडे चिलिंगची व्यवस्था नसते. आणि हे बॅक्टेरिया वाढल्यामुळे काय होतात हे मी तुम्हाला एक सांगितलंय. जर तुम्ही एक जीवाणू बघितला, जर तुम्ही 24 तास ठेवला तर त्या जीवाणूचं किती होईल गुणोत्तर, तुम्ही 125 लिहायचं, त्याच्यावर 15 शून्य टाका. एका जीवाणूपासून एवढे बॅक्टेरिया तयार होतात, एवढे जीवाणू तयार होतात. 125 वर 15 शून्य लिहायचं, आपल्याला मोजता येत नाही. तर विचार करा की एवढे लाखो करोडो जर जीवाणू असतील ते किती होत असतील. म्हणून आपलं दूध खराब होतंय. लोकांच्या ज्या तक्रारी असतात, सकाळीच दूध काढलंय पण डेअरीवर नेईपर्यंत दूध फाटलं, त्यांनी जेव्हा ते टेस्ट केली दूध फाटलंय, कारण आपलं टेम्परेचर 25 राहते. आपण उशिरा डेअरीवर पोचतो, तिथं मल्टिप्लिकेशन फास्ट होतंय आणि आपलं दूध फाटतंय. म्हणून क्लीन मिल्क प्रोडक्शन मध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत, हात धुणे, कास धुतल्यानंतर त्याला कापडाने मॉपिंग करणे हे फार आवश्यक आहे. शक्य असल्यास दूध थंड ठिकाणी ठेवणे. चिलर नसेल, आपल्याकडे नसतंच कारण खेड्यामध्ये चिलर नसतेच, तर सकाळी सकाळी दूध डेअरीवर नेऊन ठेवणे. ह्या जर आपण बेसिक गोष्टी बघितल्या तर आपण चांगल्या प्रकारे दर्जेदार दूध उत्पादन करू शकतो. आणि आपले जे रिलेटिव्ह आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना आपण चांगल्या प्रकारचं दूध उपलब्ध करून देऊ शकतोय. तर अशा प्रकारचं आपल्या साधारणतः गोटी असतात. कारण आपण जे मार्जिनल फार्मर असतो आपण, तर मार्जिनल फार्मर असल्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी आपल्याकडे प्रॅक्टिकली होऊ शकत नाही याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे आपण, तर याच्याबद्दल काही कोणाला प्रश्न असतील ते विचारा. वेळ कमी असल्यामुळे आपण फारच शॉर्टमध्ये घेतलंय. आपण पशु खाद्याच्या संदर्भातलं जे पुढचं तंत्रज्ञान आहे मुरघास, याबद्दल मी विनंती करतो की डॉक्टर कुलकर्णी सरांनी आपलं प्रेझेंटेशन मुरघास म्हणजे जे हिरवा चारा आहे त्याला हिरव्या चाऱ्याच्या स्वरूपातच कशा पद्धतीने ठेवायचं हे एक तंत्रज्ञान आहे, त्याच्याबद्दल जे नवीन शोध त्यांनी लावलेला आहे त्याच्याबद्दल ते आपल्याशी बोलतील. आपल्या लेफ्ट साईडला जी बॅग दिसते आहे ती सॅलो बॅग किंवा मग प्लास्टिकची सॅलो बॅग आहे. आपण युजली बघतो की जो सायलेज आहे तो मोठ्या स्ट्रक्चर्समध्ये करतात, पण अफोर्डेबल सायलेज आपल्याला कुठेही करता यावं आणि कशा पद्धतीने करता येण्यासारखं आहे त्याच्यासाठी प्लास्टिक बॅग्समध्ये म्हणा, ड्रम्समध्ये म्हणा, बॉटल्समध्ये म्हणा किंवा मग लाकडाच्या ज्या कुप्या आहेत त्याच्यामध्ये म्हणा, असा सायलेज आपण तयार करू शकतो. तर त्याच्याबद्दल जे तंत्रज्ञान आहे तर त्याची माहिती देण्यासाठी मी कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन जे आहे हे सुरुवात करावं. सर, वेळेचा अभाव असल्यामुळे आपण थोडंसं फास्ट. नमस्कार, माझं नाव सत्यजित भोसले, रिलायन्स इंडस्ट्रीज. ही मुरघासची बॅग तुम्ही बघताय ती तिथं कच्चा माल आपण जामनगरमध्ये बनवतो. मी आज प्रेझेंटेशन दाखवणार नाही आहे, आपल्याकडे वेळ नाही आहे आणि मी ऑर्गनायझरना रिक्वेस्ट करतो की पुढच्या वेळेपासून प्रत्येकांना एक 20 मिनिटं द्या, 25 मिनिटं द्या, 1 तास, 1.5 तास, 2 तास असं प्लीज करू नका. वेस्ट ऑफ टाइम अँड इज वेस्टिंग मनी. टाइम इज मनी. सो रिक्वेस्ट द ऑर्गनायझर्स, प्लीज सेव्ह एव्हरीबडीज टाइम. सगळ्यांचा वेळ वाचवा आणि 20 ते 25 मिनिटं द्या सर्वांना. 1 तास, 1.5 तास बोलायची काही गरज नाहीये. थँक्यू. मी कुलकर्णी साहेबांना रिक्वेस्ट करतो ते मुरघासावर ते पूर्ण प्रेझेंटेशन दाखवा. थँक्यू. नमस्कार, मी चंद्रशेखर कुलकर्णी, चित्रे डेअरी येथे मी गेली 20 वर्ष पशुसंवर्धन विभागामध्ये एक्सटेन्शनमध्ये कार्यरत आहे. आणि आता ही जी तुम्ही सायलेज बॅगविषयी आता जे काय आता सांगितलेलं आहे, तर या सायलेज बॅगमध्ये तर सायलेज बॅगमध्ये आपण ज्या वेळेला सुरुवातीला आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्याकडं हिरव्या वैरणीची शॉर्टेज होतं आणि ते शॉर्टेज झाल्यानंतर मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण आता जनावरांना खावं काय घालायचं. मग याच्यासाठी म्हणून विविध हंगामात येणारी जी चारा पिकं आहे, तर ह्या चारा पिकांना आपण
त्याचं साठवणूक करून हिरवी वैरण त्यावेळेला साठवण करून आपण ही ज्या बॅगेमध्ये आपण जर ती साठवून ठेवली तर आपल्याला चांगल्या प्रकारची वैरण आपल्याला जनावरांना आपण खाऊ घालू शकतो. तर हे तुम्ही बघताय की याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला रिलायन्स आणि चितळे डेअरी यांच्या R&D मधून ही सायलेज बॅगचा उगम झालेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही बॅग्स वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग आपण या ठिकाणी आपण घेतल्या आणि त्यामध्ये आम्ही सायलेज हे केलं. मी तुम्हाला जास्त वेळेचं बंधन कमी असल्यामुळे जरा फास्ट दाखवतोय. तर याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही असं वेगवेगळ्या बॅगमध्ये आपण सायलेज तयार केलं आणि हे सायलेज तयार केल्यानंतर आपल्याला प्रश्न असा पडायचा की हे जर आपण बाहेर ठेवलं तर आपल्याला काय करायचं की उंदीर किंवा बाकीचे जे काय हे आहेत त्याच्यामुळे हे सायलेज त्याला एकदा हवा लागली की प्रॉब्लेम येत होता आणि त्यामुळे नंतर मग आम्ही ड्रममध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दोन गव्हाणी तुमचा हेड टू हेड असेल गव्हाणीची रचना तर त्याच्यामध्ये आम्ही हेड टू हेड जी गव्हाणीची मधला जो स्पेस आहे त्या मधल्या स्पेसमध्ये पण आम्ही सायलेज सुरुवातीला केलं. आता सायलेज म्हणजे काय किंवा मुरघास म्हणजे काय, पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात असतो. असा हिरवा चारा त्यातील कोणत्याही अन्न घटकाचा नाश न होता हवाबंद स्थितीत आपण ठेवतो त्याला आपण मुरघास असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये आपण बघतो की आपण आपल्या जीवनामध्ये आपण आपापलं प्लॅनिंग करतो. उन्हाळा चालू ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपण आपल्या घरचे कडधान्य भरून ठेवतो. महिला वर्ग पापड लोणची सगळं तयार करून ठेवतात आणि सगळं आपण व्यवस्थापन करतो. पण जनावरांच्या वेळेचं व्यवस्थापन लोक फार कमी करतात आणि ते व्यवस्थापन कमी झाल्यामुळं काय होतं की आपल्याला याच्यामध्ये दूध आपण पाहिजे तसं दूध आपल्याला जनावरांकडून मिळत नाही. आता याच्यामध्ये आपण मुरघासाचं जे बद्दल आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपण याच्यामध्ये साधी सिंपल गोष्ट आहे. ही एक मुरघास बॅग आहे आपण बघताय आणि ह्या मुरघास बॅग मध्ये एक लायनर आहे. त्याच्यामध्ये हा लायनर काय करायचा आहे की हा लायनर ह्या बॅगेच्या बरोबर पूर्णपणे आपण त्याला क्लोजअप करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये क्लोजअप करत असताना पायाला जी आपली नखं आहेत ती नखं पहिल्यांदा कट केली पाहिजेत. टोकदार कुठलेही चप्पल किंवा काय असं घालून त्यात उतरलं नाही पाहिजे. आणि ही जी बॅग आहे ही बॅग आपण हिच्यामध्ये ज्यावेळेला आपण सगळे कोपरे जोडल्यानंतर ही बॅग अशी आपल्याला चौकोनी दिसणार. सुरुवातीला आपण जी काय वैरणीची आपण कुट्टी करतो तर ती कुट्टी जी आहे ती कुट्टी कधी करायची आणि कुठली वैरण निवडायची. समजा तुम्ही मक्याची वैरण निवडली तर मक्याची वैरण निवडल्यानंतर तुम्ही बघत असाल की याच्यामध्ये फ्लोरिंग स्टेजमध्ये मका ज्यावेळेला असतो दुधात ज्यावेळेला मका येतो तर त्यावेळेला आपण ती वैरण आपण कणसासकट तिची कापून आणायची. कापल्यानंतर कमीत कमी 2-3 तास ती तशीच जर तुम्ही खाली पाडून ठेवली जमिनीवर तर त्यातलं जे काय पाण्याचं प्रमाण जे जास्त असतं ते पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यातलं जे शुष्क घटकांचं प्रमाण वाढतं. त्यामुळं आपल्याला काय होतं की हा तोऱ्यात आलेला मका ज्यावेळेला असेल त्यावेळेला आपण ह्या प्रकारचं आपण पीक घेऊ शकतो. तर याच्यामध्ये मका तुम्हाला काय म्हणलं कारण मका हा सगळीकडे हे पीक घेतलं जातं आणि याच्यामध्ये चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते आणि मक्याचं सायलेज तुम्ही जनावराला खाऊ घ्यायला लागलं की आपण जे पेंडीवर खर्च करतो आपलं जे आपल्याला महत्वाची स्वीट डिश ॲनिमलची की पेंड ते पेंडीचं जे हे आहे व्यवस्थापन आहे समजा 1 लिटरला आपण जर समजा ती 500 ग्रॅम जर आपण देत असू तर ती आपण कमीत कमी 400 ग्रॅम ते 300 ग्रॅम ते 400 ग्रॅम पर्यंत आपण देऊ शकतो. तर 300 ग्रॅम आपण कधी देऊ शकतो ज्या वेळेला आपण वर्षभर सायलेज जनावराला आपण देण्याची क्षमता आपल्याकडे ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण हे प्रमाण 300 ग्रॅम पर्यंत करू शकतो. म्हणजे 200 ग्रॅम ची आपली पशुखाद्याची याच्यामध्ये बचत होऊ शकते. आणि ज्यावेळेला आपण सायलेजचं प्लॅनिंग करतो आपण समजा आपण एक जनावर तुमच्याकडे आहे तर त्या एका जनावराला आपण किती खाऊ घालावा जनावर हे सायलेज तर हे सायलेज घालताना तुम्ही समजा तुमच्याकडे जर समजा चांगली उपलब्धता आहे तुम्ही रोज 10 किलो समजा घालताय तर तुम्हाला महिन्याला 300 किलो झालं. आता ही बॅगची क्षमता किती आहे बॅगची क्षमता आहे 500 किलो. पण चांगलं जर तुम्ही वैरण जर फ्लोरिंग स्टेज मधली मका असेल दुधातली मका असेल तर त्यावेळेला ही जर वैरण तुम्ही याच्यामध्ये भरली आणि चांगली पायाने चांगली तुडवून भरली तर 700 किलो पर्यंत पण मका याच्यात बसू शकतो. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये
आतमध्ये हा जो हे एक आवरण त्याच्यामध्ये आहे आणि हे आवरण आहे तुम्ही ह्या मक्याच्या ह्याच्यामध्ये एक फूट वरती पण तुम्ही हे भरू शकता याच्यामध्ये. म्हणजे समजा इथं जरी क्षमता संपलेली असली तरी तुम्ही इथपर्यंत तुम्ही ते भरू शकता. आणि आपल्याला फक्त काय आहे महत्वाचं म्हणजे की हे हवा बंद राहिलं पाहिजे. हवा बंद राहिलं की त्याच्यामध्ये जे काय ऑक्सिजन विरहित क्रिया झाली पाहिजे एनारोबिक कंडिशन. आणि त्याच्यामुळं ते जर त्यावेळेला होणार त्यावेळी चांगल्या प्रकारचं मुरघास आपल्याकडं तयार होणार आहे. आणि आपल्याला महिन्याला 300 किलो म्हणजे वर्षाला साधारणपणे 3 टन 600 किलो पर्यंत जर मुरघास तुम्ही तयार केला तर तुमच्या जनावरांना जे काय रोज सकाळी उठल्यानंतर ती वैरण कट करायला जावा, वैरण कट करून आणून परत ती कुट्टी करा. आणि काही ठिकाणी कुट्टी करून पण जनावराला वैरण देत नाहीत. त्याचे पण फायदे तोटे भरपूर होतात. कारण जे काय त्याला पोटात जायला पाहिजे शरीराला ते जनावर नुसतं वरचा पाला खातं आणि ज्या स्टिकमध्ये जी ताकद आहे ते आपण बाहेर फेकून देतो. त्यामुळे कुट्टी करून जनावराला वैरण दिली पाहिजे. आणि हे जर मुरघाच्या स्वरूपात जर आपण दिली तर त्याच्या आपल्याला नक्की चांगला फायदा होईल. तर याच्यामध्ये आपण आता एक फिल्म आहे या मुरघास कसा करायचा. आपण प्रत्यक्ष म्हणजे वेळेचं बंधन कमी असल्यामुळं आपल्याला ती आपण फिल्मकडे जाऊ. पण मला एक सर्वांना एक सांगायचं असं आहे की आता बरेच मुद्दे मगापासून इथं झाले. मुक्त संचार गोटा पद्धत झाली आणि मुक्त संचार गोटा पद्धतीबद्दल तुम्हाला भरपूर माहिती सरांनी दिली आहे. मुक्त संचार गोटा पद्धत आणि हे जे सायलेज म्हणजे मुरघास हे जर तुम्ही तुमच्याकडे असेल आणि जोडीला दूध यंत्र असेल म्हणजे मिल्किंग मशीन असेल, हे जर 3 गोष्टी जर झाल्या तर सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 1.5 तास एवढंच काम आपल्याला करायचं आहे. नाहीतर आपण पारंपरिक पद्धतीने जे काही गोटा व्यवस्थापन करतोय त्याच्यामध्ये सगळा वेळ आपला त्यातच जातो. आणि आपण म्हणतो की इतकं सगळं राबतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो पण शेण पण पदरात पडत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. पण हा जर वेळेत जर तुम्ही त्याचं जर तुम्ही डायव्हर्शन केलं आणि चांगल्या प्रकारचं जर हे सगळं 3 गोष्टी एकत्र आणून जर तुम्ही हे प्रकारचं केलं तर तुम्हाला हे सायलेज हे वरदान ठरू शकतं. आणि याच्यामध्ये याचे फायदे असे आहेत सायलेजचे की याच्यामध्ये एकाच वेळेला चारा कापणी होते. त्यामुळे पूर्ण आपला प्लॉट रिकामा होतो. म्हणजे साधारणपणे 80 ते 90 दिवसापर्यंत पीक येतं आणि ते आपल्याला एकाच वेळेला आपण चारा कटिंग केल्यामुळं आपलं प्लॉट रिकामा होतो. हरित धान्य द्रव्यांचा चांगला पुरवठा जनावराला होतो. त्यानंतर रुचकर असतं हे म्हणजे जरा थोडं आंबूस गोड असं लागतं, रुचकर लागतं. त्यामुळे जनावर ते आवडीनं खातं. यामध्ये शुष्क घटकांचं प्रमाण अधिक असल्याने चांगलं पोषण होतं. दूध कमीत कमी 1 ते 1.5 लिटर वाढतं. त्याचप्रमाणे याच्यामध्ये बाकीच्या ज्या काय गोष्टी आहेत याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे हे करत असताना आता हे चांगल्या प्रतीचं होण्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण जर थोडंसं बोलूया. कारण हे नुसतं मुरघास करा आणि हे करा म्हटल्यानंतर उघडल्यानंतर समजा ते खराब झालं तर तुम्हाला मी शेवटी नंबर देणार आहे माझा. मग तुम्ही मला नंबरवर मला तुमचे चांगले फीडबॅक यावेत या दृष्टिकोनातून ही काळजी घेणं हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये मुरघास केलेली जागा ही हवा बंद पाहिजे. म्हणजे तुम्ही माझं असं म्हणणं नाही की तुम्ही बॅगमध्येच करा. तुम्ही तुमच्याकडे जर भरपूर मोठ्या प्रमाणात जर हे असेल जनावरांची संख्या असेल तर तुम्ही वेगळ्या स्टेजेस म्हणजे मुरघास करू शकता. मुरघासाचा वापर तुम्ही चालू करत असताना आतील प्लास्टिक आतलं फाटणार नाही याची काळजी घ्या. मुरघास केलेली तारीख जी आहे ती मुरघास केलेली तारीख याच्यामध्ये एक कॅप दिलेली आहे. त्याच्यामध्ये ह्या कॅपमध्ये तुम्ही याची तारीख लिहून ठेवू शकता. त्याच्यानंतर एकदा तुमची पिशवी भरल्यानंतर ही पिशवी म्हणजे सुरुवातीला 1 फुटाचा थर दिला की परत तो पायानं चांगला दाबला की परत पुन्हा 1 फुटाचा थर, पुन्हा 1 फुटाचा थर असं सगळं करत आलं की ही पिशवीचा जो लायनर आहे हा लायनर तुम्ही सगळं एकत्र करायचा सगळ्या बाजूने आणि तो असा दुमडायचा आणि त्याला पुन्हा तुम्ही चांगलं बांधून ठेवायचं. म्हणजे याच्यामध्ये हवा गेली नाही पाहिजे. ज्यांच्याकडं व्हॅक्युम क्लिनर आहेत घरगुती वापरासाठी तर त्यांना सूचना अशी आहे की तुम्ही हे सगळं एकत्र करायचं हे पिशवी बॅग आणि याच्यामध्ये व्हॅक्युम क्लिनरची पाईप तुम्ही टाकली सक्शन करणारे की तुम्ही आतली जी हवा आहे ती सगळी पूर्णपणे निघून जाईल आणि ते चांगल्या प्रतीचं सायलेज त्याच्यामध्ये होऊ शकतं. आता काही ठिकाणी लोक म्हणतात की हे सायलेज करत असताना याच्यामध्ये काय घालायचं की कोण म्हणतं मीठ घाला, कोण म्हणतं कल्चर घाला. घालण्याबद्दल काय अडचण नाही आहे.
कल्चर पण तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला जर समजा 45 दिवसाच्या आत ते सायलेज वापरायचं आहे, अशा वेळेला तुम्ही ते कल्चरचा वापर करू शकता. पण ज्या वेळेला आपल्याकडं समजा 45 दिवसानंतर तुम्ही जे सायलेज वापरत असाल तर तुम्हाला कल्चर वगैरे काय खर्च करण्याची गरज नाही. याच्यासाठी मी त्याचे नमुने पण मी सायलेजचे आणलेले आहेत. मी हे तुमच्याकडे देतो, तुम्ही बघून पुढे पास ऑन करा. त्याच पद्धतीनं सायलेजमध्ये हे बघा, हे साधारणपणे 2-3 महिन्याचं सायलेज आहे. 2-3 महिन्यापूर्वी आपण केलेलं सायलेज आहे. याचा वास बघा, आणि हे इतकं चांगल्या क्वालिटीचं खाद्य जर तुम्ही स्वतः जर तयार केलं घरी तर तुम्हाला सगळे तुमचे जे खर्च आहेत ते वाचतील. याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात जर हे असेल तर असं कन्स्ट्रक्शन सायलो पण करतात. आता इथं हे सगळे प्रयोग जे आहेत हे आम्ही मुंबई विद्यापीठाचे जे समद सर म्हणून होते तर म्हणजे आहेत, तर ते आता रिटायर झालेले आहेत. पण त्यांच्या जोडीनं आणि आम्ही सगळ्यांच्या या साथीनं आम्ही हे सगळं सुरू केलेलं होतं. आम्ही प्रत्येक गोष्ट करत असताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रत्येक गोष्ट प्रूव्ह आउट करतो. कारण एकदा तिथे एखाद्या गोष्टीमध्ये सहभाग घेतला तर तो त्यामध्ये यश आल्याशिवाय आम्ही कुठली गोष्ट सांगत नाही. आता मी एवढ्या लांबून तुमच्याकडे आलो, हे काय आमच्याकडे दूध आम्ही कलेक्शन करतो किंवा काय असं म्हणून नाही, तर हा जो तळमळ आहे, ही जी दुग्ध म्हणजे उत्पादकाची, ही लोकांना प्रत्येक तळागाळापर्यंत हा विषय गेला पाहिजे आणि सगळ्यांनी हे सायलेज केलं पाहिजे. या पद्धतीनं आम्ही हे केलेलं आहे. आम्ही जिल्हा लेवलला पण एक कॉन्फरन्स घेतलेली होती सर, तर तुमच्यासाठी म्हणून दाखवतो की त्यावेळेस याच्यामध्ये पण आपण प्रेझेंटेशन केलं. वेगवेगळ्या प्रत्येक गावामध्ये आम्ही जाऊन डेमो करतो. डेमो करताना आता जमलेल्या लोकांची सगळ्यांची यादी घेतो. ती यादी घेऊन ती यादी पुन्हा आम्ही ज्यावेळेला ती पिशवी बॅग फोडणार आहे त्यावेळेला आम्ही त्या लोकांना पुन्हा तिथे एकत्र बोलवतो. एकत्र बोलवल्यानंतर तुम्ही जी भाषण ऐकत असताना, भरत असताना जी लोक आणि ती बॅग उघडत असताना जी लोक, त्यांनी ज्यावेळेला डोळ्यानं बघतात, प्रत्यक्ष वास घेतात आणि प्रत्येक गोष्ट डोळ्यानं बघितल्याशिवाय नंतर माणूस लगेच ती आत्मसात करतो. तर हा एक फायदा याच्यामुळे आम्हाला झालेला आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण ट्राय घेतलेले आहेत. ह्या फोटोमध्ये आपण बघाल की ह्या फोटोमध्ये सगळे डीन, फॅकल्टी डीन, आपल्या ज्या सगळ्या विद्यापीठांचे जे होते तर त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम आपण घेतलेला होता मुंबईमध्ये. तर त्यानंतर आम्ही दुष्काळी भागामध्ये आमच्याकडं सगळं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या वेळेला दुष्काळ आहे, पावसाळ्याच्या वेळेला पाणी आहे. त्यामुळे आमचा शेतकरी पूर्णपणे आता म्हणजे उद्ध्वस्त झालेला आहे त्या आमच्या भागातला. कारण काय झालेलं आहे की पाणी इतकं आलं की जमीन गेली, राजलं छप्पर पण गेलं, सगळं हे गेलं. पण त्यावेळेला तरी पण न डगमगता ज्यांनी सायलेज बॅग केलेली होती, मला एक आनंदानं सांगायचं वाटतं, त्यांच्या बॅगा पाण्याखाली बुडल्या, पण त्यांच्याकडे सगळ्यांकडे सायलेजचा स्रोत असल्यामुळे पशुधनामध्ये, दूध उत्पादनामध्ये कुठलीही घट झाली नाही, हे मला अगदी आनंदानं आणि ठामपणे सांगू शकतो. तर याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे की आम्ही ज्या वेळेला आमच्याकडं दुष्काळ पडला त्यावेळेला आम्ही गावोगावी जाऊन या ठिकाणी लोकांना आम्ही हे सायलेजच दिलं. त्यांना म्हणजे छावणीमध्ये जाऊन सायलेज का दिलं तर त्यांना समजावं की हे जर तुम्ही जर पाऊस म्हणून तुमच्याकडे जास्त ज्या वेळेला आहे त्यावेळेला तुम्ही जर चांगल्या प्रकारचं सायलेज जर केलं तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठलीही चिंता निर्माण होणार नाही. यासाठी आम्ही हे सायलेजचं वाटप पण आमच्या इथं आम्ही केलं. हे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण सायलेजचे नमुने घेऊन वेगवेगळं आपण केलेलं आहे. आणि तुम्हाला तर प्रश्न पडला असेल, सायलेजची बॅग तुम्ही बघताय, ती सायलेजची बॅग आपण बाहेर ठेवलेली आहे आणि लोकांना उंदीर लागतात. उंदीर कधी लागतात या बॅगेमध्ये, जर तुम्ही बॅगा एकमेकाला चिकटून ठेवल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला उंदराचा त्रास होऊ शकतो. पण तुम्ही बॅगेच्या मध्ये जर 9 इंचाचं अंतर ठेवलं दोन्ही बॅगेच्या मध्ये तर तुम्हाला उंदराचं प्रमाण काय हे होत नाही. आणि मी तुम्हाला सर्वांना मग सुरुवातीला सांगितलं मी की ही बॅग जी आहे ही रिलायन्स आणि चितळे डेअरी या दोघांच्या R&D मधनं ही बॅग आपण निर्माण केलेली आहे. या बॅगेचा कुठलाही कॉपीराईट घेतलेला नाही. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग तुम्हाला मिळतात, तुम्ही त्याच्यामध्ये चांगली प्रत ओळखण्याची क्षमता तुमच्यात आहे, त्यामुळे तुम्ही ती बघून तुम्ही ते खरेदी करू शकता. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स तुम्ही बघताय. हा माझा मोबाईल नंबर आहे. हा मोबाईल नंबर तुम्ही सगळ्यांनी हे करून घ्या. आणि ज्यावेळेला तुम्हाला खरोखर सायलेज करायचं आहे त्यावेळेला तुम्ही मला कधीही फोन करू शकता. आणि म्हणजे त्या वेळेचं फक्त एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो की लोक म्हणतात की मला 5 वाजेपर्यंत फोन करा, पण माझी फोन करण्याची वेळ अशी आहे
की मी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत फोन करा असं सांगतो. कारण मी वेगवेगळ्या कामामध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे एखाद्या वेळेला फोन घ्यायला समजा मी विसरलो, तुम्ही एक SMS जरी टाकलात तरी मी तुझा रिकॉल पण मी फोनवरनं करतो, सगळ्यांशी मी बोलणं माझं करतो. तर मी तुम्हाला